पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाची दामदुप्पट योजना घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत गणेश आचार्य ब्रिंग्स पिंटू की पप्पी या हिंदी सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक दी गणेश आचार्यजी. या हिंदी सिनेमातून पदार्पण करणाऱ्या 2 नायिका आणि 1 नायक अर्थात जान्या जोशी, सुशांत ठमके, विधी यादव आणि या सिनेमाचे दिग्दर्शक शिव हारे. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत आहे. तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्यात, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, सलीम अकबरच्या जुगलबंदीला आज लागणार आहे डबल तडका. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा डबल ठसका अनुभवण्यासाठी. जो ठसका घेऊन मंचावर येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि रत्नागिरीची रत्न श्रमेश आणि प्रथमेश. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे कडाक्याची थंडी आणि अर्धा डझन अंडी. मला माहित होतं याला काय अर्थ नाही. असू दे असू दे असू दे असू दे. वा वा, काय लोकांनी भरलाय हा महाल. वा वा वा, म्हणजे एकीकडे नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर, सर्वोत्कृष्ट अभिनेता, वा, सर्वोत्कृष्ट पर्सनॅलिटी, सर्वोत्कृष्ट अल्पश्रम नृत्य कलाकार. सर, अल्पश्रम नृत्य म्हणजे जास्त नाही, एवढं एवढंच. सर्वोत्कृष्ट गर्दी, वा, असू दे जाऊ दे. आपण आपल्या महालात आलेलं बरं. अरे बाप रे, अरे बापरे, नवसिंहासन. समोरचे 2 पाय छान आहेत, मागचे 2 पाय म्हणजे डायरेक्ट आमच्या राज्याची अवस्थाच. डायरेक्ट टेकू लावलाय. बापरे, किती पैसे खाल रे, किती पैसे खाल. बापरे, असू दे मरू दे. काय किती भ्रष्टाचार, काही बोला, काय होण्यातलं नाही यांचं. आणि आजूबाजूला एवढी गर्दी असताना महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री मी टाळलेली जांभई अजून उठलेली दिसत नाहीये. बस बस, बापाची इज्जत चेचून जी बोंब मारलीस ती मला आवडली. हा, झालं झालं सगळं झालं. हा, केवढा नाचलास? अर्धा किलो गांडूळ खाल्लेस की काय येताना? हे काय काय? आणि आता मुद्द्याचा बोल. 1 मिनिट दादूस. बोल. नमस्कार गणेशजी. गणेशजी, मराठीतलं करिअर अजून सुरू झालं नाही, हिंदीत चाललास तू? हा, केवढा स्ट्रगल आहे. अजूनपर्यंत ह्याच एरियात वावरत होतास. आणि काय रे कात्या, हा इकडे सौंदर्याने रिलीज केलेला हॉरर चित्रपट घेऊन कुठे चाललायस? काय काम काय तुझं? आणि हे काय आहे? हे काय आहे? मुद्द्याचं बोलूया. मुद्द्याचाच बोल दादूस. हा माझ्या आयुष्याच्या क्षितिजावर उगवणारा नवीन सूर्य आहे. नवीन सूर्य? पण तो थोड्या वेळाने माझ्यावर आग ओकणार आहे असं का वाटतंय मला. हा, काय आहे काय नक्की? काय भानगड काय आहे ही सलीम? दादूस, तुम्हाला तर माहिती आहे. मला माहिती आहे. आपल्या राज्याची तिजोरी एकदम तोडकी मोडकी झालेली आहे, रिकामी झालेली आहे. म्हणजे काहीच नाही आतमध्ये. त्याचं कारण तू आहेस हे माहिती आहे ना तुला. हो, म्हणूनच मी ती भरणार आहे. अच्छा, त्या तिजोरीत सगळा पैसा आणणार आहे. आणि त्या अजून एक फायदा म्हणजेच काय, मी जो बिझनेस करणार आहे त्याच्यात फक्त तुमचंच नाव होणार आहे. सगळीकडे बादशाह 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 बादशाह. दादोस, काय करणार आहेस काय तू? मी तमाशाचा फड काढणार आहे. माझ्या तमाशाच्या फडाच्या नावात सुद्धा तुमचंच नाव आहे. माझं नाव?
माझ्या तमाशाच्या फळाचं नाव आहे लाडाची मी लाडाची कैरी अकबरची. क्रिएटिव्ह. तुझ्या प्रत्येक बिझनेस मध्ये माझ्या नावाची फळं बरी भेटतात तुला. हा? लाज नाही वाटत, लाज नाही वाटत, विनाकारण आमराईत घुसायला लाज नाही वाटत. कैरी आणतोस तू, काय करायची गरज आहे तुला सलीमी? दादूस ह्याचा तुमचाच फायदा होणार आहे. फायदा कसा काय? तुम्ही जनमानसात पोहोचणार आहात दादूस. हे काय साधं सुद्धा वाटलं तुला? हे साधं सुद्धा वाटलं? केवढा मोठा तामछाम असतो तुला माहिती आहे? लावणीचा फड करायचा म्हणजे अरे कलाकार लागतात, ढोलकीवाला लागतो, पेटीवाला लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नर्तिका पण आहेत. एक कोथिंबीर सोलते, एक काय विचारते. कोण आहे ती दादूस? नर्तिका आहेत. हो. कोण आहेत कोण या नर्तिका? दादूस हा. हे सगळं आपल्या घरातच आहे. हो. ते म्हणतात ना काय? काखेत जलसा आणि गावाला कोळसा. ए काखेत कळसा गावाला वळसा असं असतं ते. दादूस जाऊ दे, तुम्हाला कळणार नाही. नर्तिका कोण आहे? मी सांग. नर्तिकेंना बोलवतोच. बोलाव. पेश सादर आहे लवंगी मिरची सलीमची अनारखळी दगडू मयेकर. बापरे, कुणाचं काय? पिता का घोडा? ए पहिल्याच वाक्याला तमाशाला घोडे लावलेस. घेता का विडा असं म्हणायचंय. घेता का विडा? हा. बापरे, मुली लक्षात ठेव, आता तू विडा उचललायस, फक्त पुढे कॉमेडीला चुना लावू नकोस म्हणजे झालं. हा, याची काळजी घे. बोल. तुमच्या काकीला ताप असावा. काकीला ताप येईलच अशी एंट्री मारल्यावर. कशाला बोलतेस तू? हे गुस्ताखी माफ असतात ते. गुस्ताखी माफ असावी बादशाह, गुस्ताखी माफ. हा, काय रे? हे तुझ्या लग्नात तुझं फसलेलं रुखवत तुझ्यासोबत असतंच, हे मला माहिती आहे. दुसरी नर्तिका कोण आहे? पेश सादर आहे हा. नूर पहाडी आवाज, हा. गुलाब ए गुलकंद. या स्किट मध्ये पहिल्यांदाच येणारी बेगम साहिबा, नृत्य तलवार, ईशा अकबर बेटकर डे वडनेरकर. अर्ज किया है, कर बहुत सारी मन्नतों के बाद हमने आपको पाया है. तेच चुकलं. बहुत सारी मन्नतों के बाद हमने आपको पाया है. आपकी एक मुस्कुराहट के लिए ये चांद जमी पर आया है. घरची बरणी विकायला काढलीस तू? लाज वाटते तुला? लाज वाटते सलीम? बेगमे सल्तनत, बेगमे सल्तनत त्या नाचणार आहेत. हिची हिरवी कंबर दुखते, आज बरी चकली गेला. काय तर काय काय करतेस तू? माझा अकुला. अकबरला अकुला अकुला बोलू नकोस. माझा अकुला काय? महेश कोठारेंना वाटलं तर काय म्हणतील ते. माझा छकुला छकुला ऐकू येतं ते. उगाच विनाकारण मी स्टँडवर हरवलो आणि 4 लोक शोधतायत मला असं वाटतं. माझा छकुला असं वाटतं ते. अकुला. तरी पण काय बोलतेस तू? काय काय गरज काय याची सगळ्याची? त्याला काही बोलू नका. हा माझा निर्णय आहे, त्याला काही बोलू नका. अगं तो पण तुझाच निर्णय होता. असू द्या. तोही निर्णय बरोबर होता आणि हाही निर्णय बरोबर आहे. काय करणार काय? मी माझी कला लोकांसमोर प्रस्तुत करणार आहे आणि मला माहितीये. काय तुला माहितीये ते बरं झालं. काय माहिती? मला माहितीये की मी जेव्हा माझं पदलालित्य पेश करेन तेव्हा हे रसिक प्रेक्षक, हा समाज माझ्याकडे धावत येईल. काय गरज काय? अरे मुळात हे सादर करण्याची गरज काय आहे? त्या निमित्ताने राजकीय तिजोरी तरी भरेल. राजकीय तिजोरी भरेल म्हणजे? मग परवा मी कोथिंबीर आणण्यासाठी 2.25 रुपये घ्यायला गेले तर तेही नव्हते आपल्या तिजोरीत. आपल्या तिजोरीत 2.25 रुपये सुद्धा नाही आहेत. 2.25. अरे तिचं टाळं 5 किलोचं आहे. 2.25 रुपये नाही आहेत.
आणि कुठल्या राज्यात तुला कोथिंबीर 2.25 रुपयाला मिळते का? हा? अरे तुझा कर्कोच अजून 80च्या दशकातच फिरतोय. हा? त्याला बाहेर काढ इकडे. 2025 मध्ये आण. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.